काय बोंबल ना काय झालं तोच प्रकार. अरे संभाजी महाराजांची पत्नी तिचा सख्खा मोठा भाऊ गणोजी शिर्के हा हरामखोर वतनदारी सुभेदारी जागीरदारी पाटीलकी वतन देशमुख याच्यासाठी रहुल्ला खान मुकरब खान इखलास खान या मोगलांच्या सरदारांना फितूर झाला. आणि काय केलं त्यांनी ज्या ठिकाणी संभाजी महाराज होते त्या ठिकाणी जायला किमान 2-2.5 दिवस लागतील. अशा एका निबिड अरण्याच्या मुलखात संभाजी महाराज असताना त्यांना चोर वाटा दाखवल्या की ज्या वाटांनी ते 5-6 तासात तिथपर्यंत पोचू शकले. संभाजी महाराज पन्हाळ्यावरती निघाले होते आणि एक 10,000 त्यांच्याबरोबर घोडदळ पायदळ होतं. त्यातलं सगळं वरती रायगडाकडे धाडून दिलं. उद्या काही कच्चे काही निवारे करायचे ते करू आणि निघू. सगळं सैन्य थांबण्याची काय आवश्यकता आहे, जाऊ दे रायगडावरती. 500 सैन्य आपल्याजवळ ठेवून घेतलं. आज्ञा केली चलावरती निघून गेले. त्या संगमेश्वरला नानिवडेकरांच्या वाड्यात त्यांचा मुक्काम पडला. हो हे पितापुत्र अत्यंत धर्मशील होते, शंकर भक्त होते, तुळजेचे भक्त होते. पहाटे उठून स्नान करून भस्म चर्चून शिवाची पूजा करत बसले होते. सकाळी 7-6:30ची वेळ. तेवढ्यात एक काळजातला अत्यंत विश्वास ज्याच्याबद्दल आहे असा एक हेर एक मावळा धावत पळत आला. महाराज 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 उठलं पाहिजे. काय झालं? एक 4 हाकेच्या अंतरावरती आपल्या शत्रू आलाय. शत्रू एकीकडनं नाही आला, गोल 5,000 सैन्यांनी बेढा घातलाय आपल्याला आणि ते दाबत दाबत आपल्या जवळ येत आहेत. 3 किंवा 4 हाकेच्या अंतरावरती शत्रू आहे. कृपा करून आपण उठलं पाहिजे. उठले, इशारा केला. त्या 500-700 जणांना ढाल तलवारी घेतल्या सगळ्यांनी आणि शत्रू आपल्याला पकडतोय त्याच्यावरतीच हल्ला करून तुटून पडले. आणि संभाजी महाराजांनी त्या मोगलांच्या बेढ्यावरती तुटून पडून निसटून जाण्यासाठी लढाई सुरू केली. एक घनचक्कर लढाई झाली. मराठी अनेक पडले, मुसलमानांचे सैनिक पडले, रक्तबंबाळ काही झाले, अनेक जण मेले. संभाजी महाराज आग होती आग, ते लढत होते. अंगजणी पाय उतार होऊन अनेक जखमा झाले आहेत, रक्त वाहत आहे. अशा स्थितीत संभाजी महाराज मराठ्यांचं सैन्य जवळपास मेलं. मालोजी राजे घोरपडे गेले, संभाजी महाराज पकडले गेले. इथं 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 गळ्याला कमरेला गुडघ्याला घोट्याला साखळदंडाने बांधलं. अंगावरचे कपडे फाडून टाकले. अंगावरचे कपडे फाडून टाकले आणि संभाजी महाराजांच्या कुल्ल्याला इतक्या रुंदीची एक 4 फूट उंचीची लाकडी चौकट मधनं पट्ट्या मारलेली ती इथं कुल्ल्याला बांधली, कमरेला बांधली, छातीला बांधली, अनवटीला बांधली, कपाळाला बांधली, हात वरती दोन्ही करून बांधून टाकले त्या चौकटीला. त्याला कुलाल खोडा म्हणायचं. आणि त्यांच्या अंगाला सगळं काळं फासलं आणि उंटावरती उलट बसवलं. उंटावरती उलट बसवलं. दिंड सुरू झाली. 11 फेब्रुवारी 1689. पहिल्या दिवशी फार काही नाही, 35 मैल दिंड निघाली. कुणी धूळ टाकते, कुणी दगड मारते, कुणी पेटलेले चिंध्या अंगावर टाकतायत, कुणी बाणानी, कुणी भाल्यानी टोचतायत, कुणी शिव्या देत आहेत, थुंकतायत. अशी केळसवाणी बिभत्स संतापजनक त्यांची धिंड निघाली. 11 फेब्रुवारी संपला. कुलाल खोडा बांधलेला आहे. उंट तिकडं निघालाय. संभाजी महाराजांचं तोंड इकडं आहे उलट. उंटावरती बसण्याचं काय सुख असतं ते मला ठाऊक आहे. मी माझ्या वयाच्या 22व्या ते 20व्या वर्षी एका उंटावरती 20 किलोमीटर प्रवास केला होता. पुढे 2 महिने मला परसागरला बसता येत नव्हतं, झोपता येत नव्हतं, जेवायला बसता येत नव्हतं, परदिशी उठता येत नव्हतं की ज्या वेळेला मी किमान 500-700 जोर मारल्याशिवाय अन्न खायचो नाही, कुस्ती खेळल्याशिवाय थांबायचो नाही, मलखाम केल्याशिवाय जमायचं नाही. पुरात पोहणार, घोड्यावर बसणार,
तिची काय असती मस्ती ते सगळं करणार. अशा काळात मी 2 महिने माणसात जमा नव्हतो. 20 किलोमीटर बसलो म्हणून संभाजी महाराज हो हो त्या संगमेश्वरला पकडल्यानंतर 11, 12, 13, 14 झिंड निघाली उलट बसून. आणि त्या नगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यात बहादूरगड म्हणून आहे, तिथं तो भडवा औरंग्या बसला होता. म्हणजे तिथं होता 7.5 लाख सैन्य घेऊन आला होता 20 नोव्हेंबर 1680ला. आणि मग काय झालं? काय झालं? तो हरामखोर एका उंच ढिगावरती बसला होता. त्याच्या एका बाजूला 6-7 फूट उंचीचा हबशी सिद्धी, काळा कभिन्न, इंगळासारखे लाल डोळे, निग्रो माणसाच्या सारखे राठ केस, उघडा बंब, लुंगी लावलेली, अत्यंत क्रूर मुद्रा, खिकडे खिकडे भाले घेऊन त्याच्या डाव्या उजव्या बाजूला उभे होते. त्याला जल्लाद म्हणायचं. की ज्यांना कुणाला तरवारी म्हणून कोण उडवायचंय तर ते सहज उडवून टाकणार, कुणाला फासाची दुरी उडवायची अगदी सहज करणार, कुणाला बंदुकीच्या गोळ्या घालायच्या त्या अगदी आनंदात करणार, असे क्रूर वृत्तीचे ते उभे होते. त्याच्या पलीकडं एक विधभर खोलीचा एक मातीत खड्डा खणला होता. हुरड्याची कणसं भाजण्यासाठी आपण जसं आर करतो शेणकुटं घालून, एक 3 फूट लांबीच्या लाकडी बुठी बसवलेल्या 2 पोलादी कांबी तापत ठेवल्या होत्या. ते डुक्कर बसलं होतं वरती औरंग्या, त्यांच्या समोरून उभं केला 25 फुटावरती. गुलाल खोडा बांधाय 4 दिवस झाले. हो आमचा छत्रपती. आणि काय तिथं आणल्यानंतर संभाजी महाराज आग होती आग, असे चडफडून काहीतरी बोलायला लागले. तसे म्हणले खामोश, माझ्या बोलण्याचं पहिल्यांदा उत्तर दे. तुझा खजिना कुठं कुठं आहे ते सांग. माझ्यातले कोण कोण सरदार तुला आत्मफितूर आहेत ते सांग. हे संभाजी महाराजांनी ते ऐकलं आणि शिव्या द्यायला लागले, संतापून बोलायला लागले. तसं तो सुतळीचा म्हणला देखो ये काफिर, ये हैवान मेरे तरफ कितनी कड़ी नजर से देख रहा है. जल्लाद क्या देखते हैं, ये काफिर को जरा अल्लाह की नजर दे दी जाए. याला अल्लाची नजर द्या. त्या दोन्ही जल्लादांनी आपल्या उजव्या हातातले भाले डाव्या हातात धरले. दोन्ही जल्लाद त्या आराच्या जवळ गेले, तापत ठेवलेल्या कांबीजवळ लाकडाच्या मुठी पकडल्या. असा जखडबंद असलेले संभाजी महाराज 6.5 फूट उंचीचे. संभाजी महाराज देहानी मोठे धिप्पाड होते, रणमर्द होते, हिम्मतवान होते. हो बांधलेला आहे, जखडबंद आहेत. अशा संभाजी महाराजांच्या डोळ्यात त्याच प्रत्येकाने एक एक काम डोळ्यात घातली, डोळे फोडून टाकले. सर्व धर्म समभाव गांधी तोंडाने बोलणारे हिजडे हिंदू. सर्व धर्म समभाव आहे. झालं, डोळे फुटले. दुसऱ्या दिवशी दिनांक 16 पकडल्यापासून 6वा दिवस काय केलं? ज्या आरामध्ये त्या कांबी ठेवल्या होत्या तापत, त्याच आरामध्ये लाकडी मुठी असलेले सांडस 2 तापत ठेवले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ते डुक्कर बसले त्या ढिगावरती. महानीच. पण 1304 वर्ष झाली मुसलमान हा स्वभाव काय आहे तो हिंदूंना कळत नाही. हिंदू मुस्लिम भाई भाई मंत्र दिला नोटेवरच्या महापुरुषांनी आम्हाला, आणि हिंदुस्थान खड्ड्यात जाईल. शिवाजी महाराज संभाजी महाराज या परंपरेला सोडत चिठ्ठी देऊन हा देश हिजड्यांचा बनवला. त्याला कारणीभूत महाराष्ट्र आहे, हरामखोर महाराष्ट्र आहे. अरे ब्रिटिशांच्या नरड्यात सुद्धा संबंध देश कुणी घातला? ब्रिटिशांनी जिंकलेला नाही आहे. हा संबंध देश मराठा लैटिन पंडितांनी जिंकून दिला आहे. मला कळतच नाही आमचा कोण परका कोण, वैरी कोण, कैवारी कोण, शत्रू कोण, मित्र कोण, हे कळतच नाही हिंदूंना. काय झालं? दुसऱ्या दिवशी ते बसलंय तिथे खपर. जल्लाद क्या देखते, तशी त्या जल्लादाने एकाने एक सांडस दुसऱ्याने दुसरी सांडस घेतली. एकाने नाक लाल भडक सांडस, नाक दाबलं, मांस आणि रक्त जळायला लागलं.
बरं 2, 4, 5 मिनिटं असं दाबून धरलेलं नाक, तोंड वाचलं, उघडलं गेलं आणि जीभ बाहेर आली. दुसऱ्या जल्लादानी हो लाल भडक सांडस तोंडात घालून जीभ तोडली. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, साने गुरुजी सांगून गेले. चाटा गाण लांड्यांची हरामखोर हिंदू. झालं. दुसऱ्या दिवशी काय, खालचा ओठ कापला, त्याच्या पुढच्या दिवशी वरचा ओठ कापला, त्याच्या पुढच्या दिवशी कान कापला, त्याच्या पुढच्या दिवशी हा कान कापला. 10 दिवस झाले. 11व्या दिवशी उजव्या हाताचा अंगठा डाव्या पायाचा अंगठा, 12व्या दिवशी डाव्या हाताचा अंगठा उजव्या पायाचा अंगठा, अशी 20 बोट, रोज 2, खालचं एक वरचं एक, अशी 10 दिवस बोट तोडली. पुढं धिपाड होते. अंगावरती असं उकळतं पाणी टाकायचं. डोळे गेले, कान गेले, पोट गेले, जीभ गेली. पाणी टाकायचं आणि उकडलेल्या बटाटा जसा आपण सोलतो तशी साल काढायची. एक दिवस छातीची साल काढली, एक दिवस पोटाची काढली, एक दिवस ह्या दंडाची, एक दिवस ह्या दंडाची, एक दिवस ह्या मांडीची, ह्या मांडीची, ह्या पिंडरीची, ह्या पिंडरीची, एक दिवस पाठीची. साल काढलेली 3-4 दिवस झाली की परत त्याच्यावरती एक पापूद राहायचा, तोही सोलून काढायचे. उकळतं दूध घ्या भांड्यामध्ये आणि ठेवा. चटदिशी त्याच्यावर पापूद राहतो, तो काढून टाकला की दुसरा येतो, काढून टाकला की तिसरा येतो, चौथा येतो. तसं रोज त्यांची पुढे 10 दिवस साल सोलत होते. शिरकुर्मा खायला जा की बकरीच्या दिवशी, गो खायला. निर्लज्ज हिंदू. त्या ओवेसीच्या नावाने का बोंबलता? आपण निर्लज्जच आहोत. आपल्याला सत्व स्वाभिमान काही नाही. शत्रू कोण, मित्र कोण, वैरी कोण, कैवारी कोण, आपला कोण, परका कोण कळतच नाही. आणि कळलं तरी सुद्धा देश हा विषय हिंदूंच्या चित्तात नसतो. खायला काळ आणि धरणीला भार, अशी प्रजा, कोट्यवधी प्रजा. झालं. 30व्या दिवशी फाल्गुनी अमावस्या, माथ्यावरती सूर्य आलाय, हे सावली पायात पडती. अशा करकरीत अमावस्येच्या दिवशी त्या वडू बुद्रुकला महाराजांना लाकडाच्या ओंडक्यावरती टाचा ठेवल्या आणि काय केलं? लाकडाच्या ओंडक्यावरती कडब्याची पेंडी ठेवून 2-2 विती एवढे तुकडे करून गव्हाणीतल्या जनावरांना आपण खायला घालतो. हो, टाचेपासून टाळूपर्यंत तोडलं, टाचेपासून टाळूपर्यंत तोडलं उलट, म्हणजे ते क्लेश होतच राहावेत. मस्तक तोडलं, मांस मेंदू कोरला, उंच कळकावरती ती कवटी बसवली, लटकवली आणि विजापूरकडे तिची धिंड काढून नेली. बुझती है आग दिल की प्यारो न भूल जाना. मी गोनी दांडेकरांच्या कंठातून म्हणलेलं हे गीत ऐकलेला माणूस आहे. ते अर्थांतकरणाने ते गीत म्हणायचे. बुझती है आग दिल की प्यारो न भूल जाना. आम्हाला काय घेणं देणं? आम्ही संभाजी महाराजांच्या अमावस्येला झालेल्या तुकडे तुकडे त्या कार्यक्रमाच्या दिवशी आम्ही लाख जण जमून फुलं उधळतो. तो सुखाचा दिवस आहे, तो दुःखाचा, शोकाचा, सुटकाचा. ओ, जोपर्यंत ज्यांच्या हातून हे घडलंय तो शत्रू नाहीसा होत नाही, तोपर्यंत फुलं उधळणं शक्य नाही, कधीच शक्य नाही. हिंदू मूर्ख असतात, कवडीत की अक्कल नसते. झालं. ते तुकडे पूर्वी घरात जसे ढेकून असायचे, हो तसं सगळ्या महाराजांनी निवडुंग असायचे. त्या वडूद्रुकला निवडुंगाचं प्रचंड मोठं बन होतं. त्या बनात ते तुकडे कोल्या कुत्र्यांना फेकून दिले, खायला घातले. एका छत्रपतीचे तुकडे कोल्या कुत्र्यांना खायला घातले. गाव होतं, तरी पोरं होती, वाईट वाटत होतं.
दुःख होतं, पण एक भीती होती, आपण जर हो हो याच्या विरोधात उठलो तर आपले तुकडे होतील. अमावस्या गेली, 12 मार्च गेला, 13 मार्च प्रतिपदा, 14 मार्च द्वितीया, 15 मार्च शुद्ध चतुर्दशी, मध्यरात्री तृतीयेला पलिते पेटवले आणि काही तुमच्यासारखी तण्या रक्ताची पोरं. त्याला म्हणलं काय आपला छत्रपती, आपला प्राण, आपला राजा आपल्या देखत तुकडे करून मारला, काय आपले उकडून तुकडे केले केलं नाही, आपल्या छत्रपतीचं दहन झालं पाहिजे. वेचले, पलिते पेटवून ते तुकडे वेचले, एकत्र केले आणि ह्याचं दहन करूया, दहन करूया लाकडं. त्या तेवढ्यात एक म्हणला, अरे दहन तर करूया, त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय, पण लक्षात ठेवा एखादा साप मारल्यानंतर जाळून टाकतो, नाग मारल्यानंतर जाळतो, तसं आपला छत्रपती जाळायचा आहे का? नाही. ते तुकडे आपण देहासारखे शिवूया. एक जण म्हणला, अरे मुंडकं नाही आहे, कणक्याचं मुंडकं करून बसूया, पण आपल्या छत्रपतीचं प्रेत दहन केलं पाहिजे. काय ते तुकडे जोडण्याचा प्रयत्न केला, बिना मुंडक्याचं ते धड. आता लाकडं पाहिजेत, लाकडं जमायची तर फार वेळ जाईल, झुंजू व्हायला लागलं, आपल्यालाही पकडलं तर आपले तुकडे होतील. त्यात काय पण मिळवलं, ताबडतोब आपण एक करूया. या सगळ्या निवडुंगाच्या बनात उदंड निवडुंगाचे फणे पिवळे जर्द होऊन खालती पडलेत, उन्हाच्या तिरपिनी खडखडीत वाळलेले आहेत, मागं पुढं दाबण्यासारख्या सुयासारखे काटे आहेत त्याला. ते सगळे जमूया, ते खडखडीत आहेत. त्याचा चौथरा केला, त्याच्यावरती बिना मुंडक्याचं ते धड ठेवलं, 1-2 फूट उंचीचा चौथरा केला आणि परत त्याच्यावरती 1-2-3 फूट उंचीचा चौथरा, ते प्रेत झाकलं आणि दहन केलं.